सांगली सराफ पेठेतील आणि गवळी गल्लीतील 2 सराफी दुकानांमधून एका अज्ञात महिलेनं हातचलाकी करून सुमारे 87,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने एका दिवशी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर चोरीची घटना ही दिनांक 26 मे 2026 रोजी दुपारी 2 आणि 4 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी जयेश कांतीलाल मेहता राहणार सांगली यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी जयेश मेहता यांचे सराफ पेठेत मेहता ज्वेलर्स या नावाने सराफी दुकान आहे. दिनांक 26 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मेहता यांच्या दुकानातून एका अज्ञात महिलेनं प्रवेश केला. दुकानात गर्दी असल्याचं पाहून हातचलाकी करून सुमारे 45,000 रुपये किमतीच्या कानातील रिंगा चोरून पोबारा केला. त्यानंतर काही वेळाने मेहता यांचे मित्र शोएब लतीफ मुल्ला यांच्या गवळी गल्लीतील SM ज्वेलर्समधून त्याच महिलेनं सुमारे 42,000 रुपये किमतीच्या कानातील रिंगा चोरल्याचं CCTVच्या माध्यमातून समोर आलं. सदरची घटना उघडकीस आल्यानंतर मेहता यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात महिलेच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.